एखाद्या आर्टिस्टला फॉलो करणं म्हणजे पर्टिक्युलरली आम्ही स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतो क्वेश्चन की जेव्हा एखादा स्टुडंट न्यू कमर असतो तेव्हा तो ऑफकोर्स कोणाला तरी फॉलो करत असतो, पुस्तकातनं म्हणा, युट्यूब आजकाल किंवा ऑनलाईन. तर त्यांनी हे साधारण कधी थांबवावं आणि कधी स्वतःची शैली म्हणजे कधी काही वेळेस आता या गोष्टी खूप होतात की अरे ओरिजिनलिटी मिसिंग होत चालली या सगळ्या याच्यातनं, कुठं ना कुठेतरी तो इन्फ्लुएन्स दिसतो कुणाचा तरी. तर या चक्रातनं कसं बाहेर पडावं स्टुडंटनी पर्टिक्युलरली की जेव्हा वेन इट कम्स टू स्वतःची शैली. मग त्यासाठी तीच गोष्ट आहे की परत तुम्हाला काय आहे की जेव्हा एखाद्या चित्रकाराचा किंवा चित्र प्रभाव तुमच्यावर असतो तेव्हा तो प्रभाव असायला पाहिजे, म्हणजे प्रभावाशी रिलेटेडच त्याचा विचार केला पाहिजे. बाबा मला ह्या चित्रकाराची शैली पहिल्यांदा मी का ह्याला रिलेट झालो, म्हणजे माझं लाइकिंग असं आहे का. जर माझं लाइकिंग ह्या पद्धतीचं आहे आणि म्हणून मी त्या पद्धतीचे आर्टिस्ट मी फॉलो करतो किंवा मी त्या पद्धतीच्या आर्टिस्टचं मला काम आवडायला लागतं, मग त्यातलं काय नेमकं मला आवडलं, म्हणजे त्या आर्टिस्टचं बाबा ड्रॉइंग सेन्स आवडला, त्या आर्टिस्टचं मला कंपोज सेन्स आवडला, त्या आर्टिस्टचं मला ऍप्लिकेशन आवडलं का, ह्या गोष्टी आपल्याला आपला एक संवाद सुरू झाला पाहिजे. आणि मग तेव्हा माझ्या प्रश्नांची ती उत्तर मिळायला लागतात. आणि मग हे मिळाल्यानंतर की बाबा मी त्यातलं काय चांगलं घेतलं आणि मग ते मी कन्वर्ट कसं केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यासारखं न मांडता, म्हणजे आता त्यांनी ऑलरेडी मांडून ठेवलेलं आहे, मग त्याच्यापेक्षा मी वेगळं काय मांडू शकतो, त्याच्यापेक्षा मला काय वाटतं की बाबा ह्या आर्टिस्टने असं मांडलंय, मला ह्या शैलीत मांडायचं आहे, पण अजून मी त्यातली कुठली गोष्ट वेगळी शोधू शकतो. हा मात्र तुमचा सरावाचा भाग सुरू होतो. मग त्यामध्ये मग तुमचं रेग्युलर स्केचिंग पाहिजे, रेग्युलर त्याच्यावर चिंतन मनन पाहिजे, आकारावर स्वतःच्या आकारावर पण आपल्याला परीक्षण करता आलं पाहिजे. मग हे जेव्हा आपण एक डायलॉग आपल्याशी डायलॉग म्हणतो ना, तो जेव्हा कलावंताचा सुरू होतो म्हणजे स्वतःशी असलेला डायलॉग, त्यातनं बरीच मग ह्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात आणि मग आपण वेगळा मार्ग किंवा वेगळी वाट आपण मग शोधायला लागतो. बऱ्याच वेळा ती काही वेळा लवकरही मिळू शकते, काही वेळा त्याला खूप उशीर लागायला जातं. जसं की एखादं अन्न आहे ते डायजेस्ट व्हायला वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचे टायमिंग आहे. तसंच एखाद्या चित्रकाराचे काही वेळा खूप प्रभावाखाली आपण राहतो, मग त्यातनं सुटेपर्यंत खूप त्रास होतो. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की एखादा आर्टिस्ट एक सिरीजवर खूप वेळ काम करतो, त्यातनं त्या सिरीजमधनं बाहेर जेव्हा निघायचं असेल तर तेव्हाही त्याला खूप त्रास होतो. मग त्याच्या पुढचं त्याला शोधायचं असतं. मग ही जी गोष्ट आहे ही थोड्याशा म्हणजे काय म्हणतो वेळ दिला पाहिजे, त्याच्यावर स्वतःचं चिंतन झालं पाहिजे, तरच ते तुम्हाला त्यातनं मार्ग निघेल. आणि आपण तटस्थपणे विचार झाला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आवडली म्हणून लगेच जेव्हा आपण घेतो, ते घेतल्यानंतर परत त्याच्याशी बाबा हे काय घेतलंय आपण आणि हे किती पद्धतीचं आहे, किती लेवलचं आहे आणि ह्याचा माझ्या चित्रावर ऍज इट इज परिणाम होतोय का, माझी चित्र कॉपी होतात का. म्हणजे इम्प्रेशन आणि कॉपी ह्या जसं शब्दातला फरक आहे. म्हणजे इम्प्रेशन आणि कॉपीमध्ये एक लाईट रेष आहे दुसर, ती आपल्याला कळली पाहिजे. ती कळली की मग आपल्याला कळतं की बाबा मी काय केलं पाहिजे. तर साधारण तो आहे. इम्प्रेशन हे असतंच, कारण कुणीही कसं आहे की जेव्हा आपण जेव्हा जगायलाही शिकतो किंवा मोठं व्हायला शिकतो तेव्हाही आपण आपल्या जे सिनियर्स असतात, जेव्हा आपले ज्यात बेसिक घरात आपण आई वडील ह्यांची लँग्वेज इम्प्रेशननी घेतो, त्यांचे संस्कार इम्प्रेशननीच घेतो. हे सगळे इम्प्रेशनवरच आहे आपलं. म्हणजे कुठला तरी एक इम्प्रेशन आपल्यावर असतोच, पण त्यातनं पण जेव्हा आपल्याला कळायला लागतं की बाबा त्यांनी त्या पिरियडमध्ये ते त्या इम्प्रेशनमध्ये जगत होते, माझा काळ आता बदललेला आहे, मी वेगळ्या इम्प्रेशनमध्ये जगलं पाहिजे. हे नंतरनं आपोआप जसं डेव्हलप होत जातं तसं चित्रकार पण त्याची जी काही स्टाईल असेल म्हणा किंवा त्याचं जे काही काम असेल तर ते हळूहळू ते निघतं. फक्त ते डायजेस्ट जे करता नाही ना ते प्रॉपर डायजेस्ट झालं पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थित निचरा त्याचा झाला पाहिजे, तरच ते काम तुमचं पुढे जाऊ शकेल. त्याच्यामध्ये तुम्ही अतिघाई पण करून चालत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टी निसर्गात पण कुठलीही गोष्ट अतिघाईने होतच नाहीये की बाबा मला लगेच इन्स्टंट पाहिजे. इन्स्टंट तर काही मिळत नाही कुठल्याही कलेच्या क्षेत्रामध्ये. त्याला तुम्हाला रियाज पाहिजे, सातत्य पाहिजे आणि पेशन्स ठेवले पाहिजेत. म्हणजे अप अँड डाऊन जे काही गोष्टी येतील, म्हणजे काही वेळा असंही वाटेल की बाबा माझं रिपीट होत आहे, आपली पण ती चिडचिड झाली पाहिजे, स्वतःची चिडचिड झाली पाहिजे, स्वतःलाही प्रश्न विचारता आले पाहिजे, तरच आपण नवीन शोधायला लागू. मग त्यामुळं आर्टिस्ट इम्प्रेशन आहे
किंवा मी इम्प्रेशनमध्ये येतोय असं जरी वाटत असलं तर ते काय खूप मोठे चूक आहे किंवा असं नाही आहे. त्याच्यातनं फक्त बाहेर येता आलं पाहिजे, पण ते येताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हे कसं कसं बाहेर येईल. आता बऱ्याच वेळा आम्हालाही जेव्हा मी सुरुवातीला काम करत होतो की XYZ आर्टिस्टचं तुझ्यावर इम्प्रेशन दिसतं, हे दिसतं, ते होतंच, कारण हा स्वाभाविक आहे. फक्त की ते तुम्हाला सोडता आला पाहिजे. मग ते सोडताना ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही कसरती आहेत, ते तुम्हाला वैयक्तिक करावं लागतात आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्या कसरती कराव्या लागतील, एवढं निश्चित आहे.